नेक्स्ट आपण बघूया शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर. आता शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटरमध्ये इज इक्वल्स टू, प्लस इज इक्वल्स टू, मायनस इज इक्वल्स टू, मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू, डिव्हिजन इज इक्वल्स टू, असंच लेफ्ट शिफ्ट इज इक्वल्स टू राईट. म्हणजे एकच हे आपण शॉर्टली आपण लिहून आपण जे ऑपरेशन करायचं ते शॉर्टमध्ये करू शकतो. जसं की मी ए इज इक्वल्स टू बी म्हटलं तर एला बी डायरेक्टली असाइन झाला. ए इज इक्वल्स टू 10 म्हटलं 10 डायरेक्टली एला असाइन झाला. जर मी ए प्लस इज इक्वल्स टू बी लिहिला ह्याचाच अर्थ काय होतो की ए इज इक्वल्स टू ए प्लस बी. पण एवढं लिहिण्यापेक्षा मी डायरेक्टली हे शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर वापरू शकते. म्हणजे ए प्लस इज इक्वल्स टू बी म्हणजेच मी ए आणि बीची ॲडिशन करून ए मध्ये डेटा जो आहे तो स्टोअर करते. म्हणजे ए इज इक्वल्स टू ए प्लस बी. तसंच मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळे ऑपरेटर जसे की ए अँड बी मी जर लिहिलं तर याचाच अर्थ काय होतो की मी ए आणि बीची एंडिंग करते आणि तोच डेटा ए मध्ये स्टोअर करते. जसं इथे पण ए मॉड इज इक्वल्स टू बी हे इतकंच लिहून मी काय करते एवढं सगळं परफॉर्म करते. ए इज इक्वल्स टू ए एम पर्सेंट ए पर्सेंट बी, ए मॉड्युलस बी. म्हणजेच आपण याचा मॉड्युलस करून तोच डेटा ए मध्ये स्टोअर करतोय. हे पण आपण काय करतोय डेटाला शिफ्ट करतोय आणि तोच डेटा ए मध्ये स्टोअर करतोय. तर मग एवढं सगळं लिहिण्यापेक्षा हे शॉर्टमध्ये लिहिण्यासाठी आपण वापरत असतो शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर. आणि लास्ट आहे कॉमा ऑपरेटर. कॉमा ऑपरेटर हा ऑपरेटर कमी आहे आणि सेपरेटर जास्त आहे. जसं की हा खूप वेळा आपण याला सेपरेटर म्हणूनच यूज करतो. जसं की इंट ARR 3 याच्यामध्ये मी 5 लिहिलेलं आहे की आपण ह्या ॲरेमध्ये 5 डेटा स्टोअर करू शकतो. तर मग याच्यामधला डेटा 10, 20, 30, 40, 50. पण हा प्रत्येक डेटा कशाने सेपरेट होतो ह्या कॉमा ऑपरेटरने. आपण कॉमा दिला म्हणजे काय डेटाला सेपरेट करतो की हा फर्स्ट एलिमेंट आहे, हा सेकंड एलिमेंट आहे. इथे तो सेपरेटर म्हणून वर्क केला. अजून एक इंट ॲड इंट NO1, NO2 इथे पण सेपरेट झालं. आपलं जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनमधला जो काही डेटा आपल्याला द्यायचा आहे तो आपण NO1 आणि NO2 मध्ये देतोय. इथे पण तो काय करतोय सेपरेटर म्हणून वर्क करतोय. या दोन्ही केसेसमध्ये त्याने सेपरेटर म्हणूनच वर्क केलं. पण तो ऑपरेटर म्हणून कसा वर्क करतो मी जर इथे लिहिलं इंट x इज इक्वल्स टू 10, 9, 40, 14 एवढं सगळं लिहिलं आहे. पण आता ह्या x मध्ये मी जो डेटा टाकते तो एकच टाकू शकते. इथे तर त्याने सेपरेट केलं. पण इथे काय करतो तो पहिले ह्या 10ला x मध्ये असाइन करणार, मग 9ला असाइन करणार, मग 40ला, मग 14. जो लास्टवाला डेटा आहे तो x मध्ये हो जाणार. म्हणून इथे काय होतोय तो ऑपरेटर म्हणून वर्क करतोय. जो शेवटचा डेटा असेल तो x मध्ये स्टोअर होणार. तर मग इथे त्याने ऑपरेटर सारखं वर्क केलं.